नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 7वा वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याबाबत दिनांक 29/7/2026 रोजी महत्त्वपूर्ण GR निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण GR काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तुमच्या समोर हा GR आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स म्हणजे यामधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग दिनांक 29 जुलै 2026. बघा, प्रस्तावना काय सांगतोय. राज्यात अंमली पदार्थांचे उत्पादन, वितरण, विक्री व अवैध वापरात वाढ झाली आहे. अंमली पदार्थांचा दुरुपयोग हे राज्याच्या प्रगतिशील आणि गतिमान अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करत असून अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या राज्यातील तरुणांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अंमली पदार्थ विरोधी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स म्हणजे अँटी या ठिकाणी नार्कोटिक्स टास्क फोर्सेस हे स्थापन करण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कार्यालयाकरिता एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिली आहे. अवैध अंमली पदार्थ वापरांच्या वाढत्या समस्या व त्यास आळा घालण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने अंमली पदार्थांच्या गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्ध शून्य सहनशीलता धोरण म्हणजे झिरो टॉलरन्स पॉलिसी स्वीकारले आहे. पाहू शकता, त्याच अनुषंगाने राज्यात अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित या गुन्ह्यांमध्ये व आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत गुप्त कारवाया, छापे टाकणे, तपास करण्याचे कार्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार करीत असतात. तसेच घातक अंमली पदार्थांच्या हाताळणीमुळे सदर अधिकारी, पोलीस अंमलदार यांना गंभीर शारीरिक, मानसिक दुखापत होण्याची शक्यता असते आणि त्याच अनुषंगाने राज्यातील कार्यक्षम पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकडे आकर्षित करून घेण्यासाठी तसेच अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित कामाचे स्वरूप व जोखीम विचारात घेऊन त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या वेतन श्रेणीतील मूळ वेतनाच्या 30% इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. पहा शासन निर्णय या GR मध्ये काय सांगतोय. महाराष्ट्र राज्यात अवैध अंमली पदार्थांच्या या तस्करीस आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स म्हणजे ANTF मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या कामाचे स्वरूप जोखीम विचारात घेता अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना 7व्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या वेतन श्रेणीतील मूळ वेतनाच्या 30% इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता म्हणून मंजूर करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. या प्रोत्साहन या रकमेवर कोणतेही भत्ते अनुदेय राहणार नाही. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मूळ घटकात परत गेल्यास त्यांना हा प्रोत्साहन भत्ता देय होणार नाही. सदर प्रोत्साहन भत्ता दिनांक 1/8/2026 पासून या ठिकाणी अनुदेय राहील. यावर होणारा वार्षिक सरासरी आवर्ती खर्च अंदाजे म्हणजे 5,90,50,000 इतका असून सदर प्रोत्साहन भत्त्यापोटी येणारा खर्च संबंधित पदाचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्याच लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून मंजूर तरतुदीतून भागवण्यात यावा.
सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने यमुना जाधव पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजे प्रोत्साहन भत्ता 3% प्रोत्साहन भत्ता व एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे 7वा वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याबाबतचा हा दिनांक 29/7/2026 हा महत्त्वपूर्ण GR आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।